साईराम फ्रेंड्स, तर सध्या आपण होतो बैदापाड्या नाक्यावरती आणि भाई पण भरायला लागला वेस्ट, आपण पण वेस्ट भरतोय. बाकीची अशीच राहिला नो इकडे बघा वाटावाट आणि अशीच राहिला. आणि आज तुम्हाला मी दाखवतो वसंतनगरीच्या रस्त्याची काय वाट लावली आहे. जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत तर भाई मी ते सांगेन की वाटत लावून ठेवली आहे. तर चला भेटू मग आता आपण वसंतनगरीला. बघा फ्रेंड्स, एवढा रस्ता पूर्ण खणून ठेवला वन साईड पूर्ण आणि बनवायचं काय नावं घेत नाही. आणि पुढचा पण आता खणून ठेवला आहे. 2-3 दिवस पहिलाच म्हणजे खणलेला, तरी हफ्ता झाला असेल, 2-3 दिवस नाही. आणि आता जर एवढा पण खणला पहिला एक साईड खणलेला, तर इकडे पण पुढे खणला आणि ब्रॅकेट मारून ठेवला. जर कोणता नवीन माणूस आला तर सरळ तो खड्ड्यातच जाईल ना इकडे खालतीच. काय सुविधा नाही, काहीच नाही, फक्त खणून ठेवला. आणि ते पण कधी खणलाय पावसाच्या टायमाला. याच्या करताना संध्याकाळी एवढी ट्रॉफिक होते ना भाई की काय सांगू. पॅसेंजर पण कंटाळतात ना, आम्ही रिक्षा चालून पण कंटाळतो. काय पॅसेंजरांना रिक्षा पण नाही भेटत. आता बघू कधी बनवत आहे. जोपर्यंत बनवत नाही तोपर्यंत वाटत लावून ठेवलेली आहे. चला भेटू पुढे कुठेतरी. फ्रेंड, वसंतनगरीचा तुम्हाला रस्ता दाखवला मी आणि तिकडनं स्टेशनला गेलो. स्टेशनवरनं आपले वाली हायवेचे पॅसेंजर भरले आणि त्याच्यानंतर आलो मी परत आज बेलारला, कारण की गॅस भरायचा आहे आपल्याला. आणि बघा ही आपली सेटानी चमकायला लागलाय का नाही नक्की सांगा तुम्ही. आणि इकडे येऊन समजायला लागलाय की इकडे पण गाडीच नाही. 4 वाजता गाडी येणार आहे. तर जाऊ द्या, आपल्याला जायला लागेल डानूबागला. चला मग भेटू डानूबागला. बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, आता डानूबागला आलेलो आपण आणि रिक्षाची आणि कारची जी CNG भरायला लाईन लागली आहे. त्याच्याकरताना ट्रॉफिक पण केवढी झालेली आहे. आणि रिक्षाची लाईन बघू आपण आता कुठपर्यंत आहे. जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत बघू, ना तर इकडे सरळ जाऊ घरी मस्त जेवू बिवू नंतर बघू. तेव्हा इथपर्यंत लाईन आहे आणि CNG पंप किती लांब आहे इकडनं. मग काय फायदा आहे थांबून. बघतो लास्ट इथपर्यंत जायचं, टाकतो गाडी, थोडा टाइम थांबून बघतो, नंतर जातो मग घरी जेवायला. आपल्याला आता वाटला तिथपर्यंतच लाईन आहे, पण ही लाईन तर भरपूरच लांबपर्यंत आहे. काय तर सोडा, आता मी काय गॅस बीस भरत नाही, मस्त जातो घरी आरामात जेवतो आणि तुम्हाला सरळ घरीच भेटतो मी. काय चला टाटा बाय बाय. बघा कुठपर्यंत लाईन आहे बाप्पा. एरिया कोणाला वलका असतील तर सांगा तुम्हीच. काय मला तर माहीत नाही कोणता एरिया, पण तिथपर्यंत लाईन आहे. बघा एवढी मोठी लाईन, कोण थांबेल मग एवढ्या लाईन. चला मग जाऊ आपण घरी. पोचलो फ्रेंड्स आपण घरी. आणि घरी येता येता मी विचार केला गॅस भरूनच घेतो, जेवायच्या नंतर पण भरायचा आहे, आता पण भरायचा आहे. तर आताच भरून घेतला मी आणि 1.5 तास गेले मला गॅस भरायला. काय आणि आणून आपली सेटाने इकडे पार्क केली आपण आणि टाईम पण बघू शकता तुम्ही 3 वाजलेत पूर्ण. तर चला आजसाठी तर एवढाच, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. चला मग साईराम.